ताई, एकटीच बसलीस? सहज. आई झोपली का? हो. अगं तिच्या जेवणानंतरच्या गोळ्या औषधं दिल्या मी. आता झोपूनही आले तिला. अक्षता, दुपारी घरी नव्हतीस का ग तू? नाही. का ग? नाही, मी फोन करत होते, बराच वेळ नुसतीच बेल वाजत होती, कोणीच उचलत नव्हतं. का ग? म्हणजे काही काम होतं का? फोन काम काही नव्हतं, सहजच. तुला सांगितलं तर हसशील तू, पण मला असं सारखं वाटत होतं की तन्वीर आलेला असला तरी पटकन फोन उचलला तर कदाचित. मी तुला म्हटलं होतं ना, मी तुला मदत करेन. त्याप्रमाणे मी वीरेंद्रला भेटले. वीरेंद्रला? कधी? कुठे? त्याच्या घरी. चक्क फोन करून अपॉइंटमेंट घेतली होती. नंबर कसा मिळाला तुला? आय हॅव माय कॉन्टॅक्ट. तरी पण अगं, फिल्म सिटीमध्ये फोन केला होता त्यांच्या डिरेक्टरला. ते सुद्धा IASच असतात ना. त्यांना माझी ओळख दिली, त्यांच्याकडून नंबर मिळाला. मला काहीच कल्पना न देता तू कशाला जाऊन भेटलीस त्याला? नीट बोलला ना तुझ्याशी? म्हणजे वेडवाकडं काय नाही ना बोलला? अगं, नीट का नाही बोलणार? उलट ते म्हणत होते आकांक्षा का नाही आली म्हणून. म्हणूनच मी म्हणाले तुला, आता नाही ते फाटे फुटणार. कशाला गेलीस तू त्याला भेटायला? तुला मदत करायला. मी आईचं नाव घेऊन विचारलं सुद्धा त्यांना की तुम्ही हा जो वीरेंद्र आणि शैलेंद्र हा जो खेळ सुरू केला होता तो कसा निस्तरणार आहात? आमचा घरातून निघून गेलेला मुलगा आम्हाला परत कसा मिळवून देणार आहात? विचारलंस त्याला असं? मला नसतं जमलं. तुला जमावं अशी अपेक्षाही नाहीये ग. म्हणजे? हे बघ, मी या प्रॉब्लेमकडे त्रयस्थपणे पाहू शकते. हा प्रॉब्लेम आहे असा विचार करू शकते. आणि मी फक्त तुला आश्वासन दिलेलं नाहीये. मी वीरेंद्रकडून सुद्धा आश्वासन घेऊन आले. ते म्हणाले ते तनूला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते स्वतःच म्हणाले तसं. तू काय समजावणार आहे त्याला? अगं, बघूया ना. ते तनूला परत येण्याविषयी सांगणार आहेत काही. अक्षता, मी नाही तन्वीरला परत आणू शकते. वीरेंद्र आणणार आहे तन्वीरला परत. काही बघूया ना. लेट्स सी. काही उपयोग नाही. तुला सांगू का अक्षता, मी काय किंवा वीरेंद्र काय, कुठल्या तोंडाने आम्ही तन्वीरला म्हणणार आहोत की बाळा घरी परत ये, आम्हाला समजून घे? त्यावर तो काहीतरी आर्ग्युमेंट करणार आणि मग त्याचा काय ग? पाणी आणते. केवढा ठसका लागला ग एकदम. तनूनी आठवण काढली बहुतेक परत. ताई, म्हणजे आता पुन्हा रात्रभर जागरण. म्हणूनच तुला म्हणते ना, मन घट्ट करायला शिकतो आता. बोलणं सोपं आहे अक्षता, करणं खूप कठीण आहे. तुला नक्की जेवायचं नाहीये का? मी आईला फोन करून एकदा परमिशन घेऊ तिची. खरंच नाही, ताई मला ओरडेल म्हणून विचारते. खरंच मला भूक नाहीये.
संध्याकाळी बरंच खाणं झालंय माझं. मावशी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. अरे मग बोल ना. मला मोदी म्हणाली तू परवा आला होतास म्हणून. हो, येऊन गेलो मी. आपली चुकामुक झाली. हो, पण आज तू याच्या आधी फोन केलास ते बरं झालं. अरे काल रात्री मी 10:30 वाजता घरी आले. मावशी, अरे हा नाही, तू बोल. नाही, मी एकदा बोलायला सुरुवात केली की बोलतच राहील. बोल. मावशी, तू कॉलेजात असताना एका ॲड फिल्ममध्ये मॉडेलिंग केलं होतंस. हे विचारायला तू एवढ्या रात्री इकडे आलायस? तुला कोणी सांगितलं हे? सुधाईने सांगितलं. ती ॲड फिल्म कोणी डिरेक्ट केली होती हे तुला आठवतंय? विरुनी. आय मीन वीरेंद्र शिरोडकर. पण हे सगळं तू मला का विचारतोयस? ते वीरेंद्र शिरोडकर म्हणजे आत्ताचे सुप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर वीरेंद्र शिरोडकर, हो ना? पण हे तू मला कशा करता विचारतोयस? का तुला ही ऍक्टिंग वगैरे करायची लहर आली आहे? बाबा, तसं जर असेल तर यामधल्या 15-20 वर्षाच्या काळात माझा आणि त्याचा काहीही कॉन्टॅक्ट नाहीये. पण माझा ना, मला असं वाटतं की हे वीरेंद्र शिरोडकरच मला शैलेंद्र शिरोळे नाव सांगून वारंवार भेटत असतात. तुझ्या कानावर हे आलं असेलच. सुधाईचा आणि तुझा दिवसातनं एकतरी फोन असतो, 15-20 मिनिटं. हो, मला समजलं. ते वीरेंद्र शिरोडकरच माझे वडील आहेत. हे माझ्या जन्मापासून किंवा त्याच्या आधीपासून तुला ठाऊक असेलच. सांग ना मावशी. हो. मग मगातपासून इतके विषय फिरवण्याचं कारणच काय? मी का आलो होतो किंवा आता का आलो आहे हेही तुला चांगलंच ठाऊक असेल. हो, माहिती आहे. पण आता तुला मी काय मदत करू शकते? सध्या तरी त्याची काही गरज नाही. मला जेव्हा तुझ्या मदतीची गरज असेल तेव्हा मी कसलाही संकोच न बाळगता ती मागून घेईन. नक्की. सध्या तुझ्या मदतीची गरज आहे ती आईला आणि सुधा आईला. म्हणजे? मावशी, तू तुझ्या कामाच्या व्यापात खूप बिझी असतेस, म्हणून कदाचित सुधाईने तुला हे सगळं सांगितलं नसेल. म्हणून मी तुला सगळंच सांगून टाकलं. एनिवे, मला तुला एक प्रश्न विचारायचा. मला? हो, तुला. कारण मी हा प्रश्न सुधाईला किंवा आईला विचारू शकत नाही, किंबहुना विचारायची हिंमत करू शकत नाही. म्हणून तुला विचारायचं. विचार. अनुमावशी, माझा जन्म होण्याआधी माझे वडील कोण आहेत हे सुधाईला ठाऊक होतं ना? तनु, हे सगळं नाही, फक्त हो का नाही एवढंच सांग. हो. तरी सुद्धा सुधाई, आई जे काही हट्टाने करत होती किंवा त्याच्यानंतर जे काही घडलं ते थांबवू शकले नाही, हो ना? अरे तू हे सगळं काय विचारतो? नाही, मला फक्त हो किंवा नाही एवढंच सांग. नाही. ठीक आहे, मी निघतो. तनु, वेड्यासारखं काहीही करायचं नाही. हं? अगं, आत्ता कुठे मी शहाणा व्हायला लागलो. तू काही काळजी करू नकोस. येतो मी. ताई, हे काय? विरुद्धचे सगळे फोन नंबर्स आहेत. घरचा, ऑफिसचा, मोबाईल. तू आज त्यांना फोन करणार आहेस ना? बघते, जमलं तर करते. ताई, तुला वाटतं ना त्यापेक्षा तनूचा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे. तू आणि वीरेंद्रने भेटणं ही गरज आहे. तू का टाळतेस?
मला कळत नाही काय करायचं ते. त्यात काय कठीण आहे? फोन करायचा, वेळ ठरवायची आणि भेटायचं. तुमच्यासाठी नाही, तुमच्या तनूसाठी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड या. अक्षता, मी तुला सांगितलं ना, ऑफिसमध्ये एक कौशिक सर हात धुवून वीरेंद्र शिरोडकरच्या मागे लागलेत. म्हणतायत काहीतरी सनसनाटी न्यूज करायची असं, पण मला जरा वेगळीच शंका येते. अगं पण त्याचा आणि तू वीरेंद्रना भेटण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे ना. संबंध कसा नाही? वीरेंद्र शिरोडकरचं आयुष्य जर चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं तर आकांक्षा जोशीचं नाव नाही येणार त्याच्यात. हो, असा तिढा आहे तर. तुझ्या कौशिक सरांना तू, वीरू आणि तनूबद्दल माहिती आहे का? असलीच पाहिजे, नाहीतर मग अचानक त्यांना ही कल्पना कशी सुचेल? मग हे माहीत असताना ते असं वागतायत असं मला वाटतंय. तुला सांगू का अक्षता, 2 कारणं असली पाहिजेत. एकतर त्यांना ही खरंच खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाटत असली पाहिजे, पण तसं जर त्यांना वाटत असेल तर मग कुणीही पत्रकार कुणाचाही विचार करणार नाही. मला हे समजू शकतं, मी एक पत्रकार होते. तू नेहमी म्हणतेस ना, तू जेव्हा IAS ऑफिसर म्हणून वावरत असतेस तेव्हा तुला एक प्रकारची नशा असते, अधिकाराची नशा असते, सत्तेची नशा असते. असंच काहीतरी होत असेल बहुतेक पत्रकारांचं. माझ्या उमेदीच्या काळात मला आठवतंय, आई कुलगुरू असताना मीही तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. ते असेल किंवा मग फक्त माझ्यावर सूड उगवण्यासाठी तरी ते वीरेंद्रच्या मागे लागले असते. दोन्हीपैकी काहीही असलं ना तरी सुद्धा माझ्यासाठी ते तितकंच जीव घेणं. असो, मी येते आता. हे बघ, भाषणाला भरपूर गर्दी व्हायला पाहिजे, लक्षात ठेव. माझं भाषण असं कडक करणारा ना की बस. रेवाताईंनी लिहून दिलेलं ना. हा, अरे बरं झालं आठवण केलीस. हे बघ, भाषण असं आहे की गर्दी हलणार नाही इकडची तिकडे, पण एक लक्षात ठेव, कामतवाडी, पिंपळवाडी, जीवनरामचा सगळीकडची लोक उपस्थित पाहिजेत, शेवटपर्यंत बसली पाहिजेत. कोणी हल्लं ना तर तुला बघतो. भाई, फोन वाजतोय, ऐकू येत नाही का? हा, घ्या. हॅलो. हा, अर्ध्या सेकंड फोन कर, ठेव. हा, अरे आबा, शट अप. 10 वेळा तुला सांगितलं एक सेक्रेटरी ठेव म्हणून. फोन वाजतोय त्याला तुम्ही उचलत पण नाही. ऐकू येत नाही का रे बिंडोक? नाही साहेब, तुम्ही बोलत होता, मी ऐकत होतो. झालं. मी दिवसातनं तुमचे 100 फोन मी घ्यायचे, तुमचे निरोप मी लिहून ठेवायचे. हा, आणि तो समोरनं कोण बोलतोय मला काही कळत नाही. आजपासून हे सगळं बंद. आबा जरा शांत हो, मी करतो काहीतरी बंदोबस्त. बंदोबस्त ते काय नाही, एक सेक्रेटरी ठेव. मला हे काम जमणार नाही, आपलं थकायला होतं. सेक्रेटरी? अरे आहे ना. हा, झबलं घातलेला. याला लोकांना ढोस देण्या व्यतिरिक्त काही येतं का ते विचार. आणि हा जर तुझा सेक्रेटरी झाला ना, तू इलेक्शन हारलाच म्हणून समज. आबा अरे शांत हो, मी करतो काहीतरी. काहीतरी करतो वगैरे मला सांगू नकोस तू. हा, तू सेक्रेटरी ठेव, नाही तर तुला नाही जमलं ना तर मी तुझ्यासाठी सेक्रेटरी नेमतो. अरे आबा एवढा कशाला चिडतोयस? हे बघ, मी जर नाही नेमला ना सेक्रेटरी तर मग तू काय ते बोलायचं ते बोल. होय नाही वगैरे तू करूच नकोस. मी जे काय ठरवलंय ना ते व्हायलाच पाहिजे. काय? काय? हा? तू काय बघतो? चल. तनू, तनू, अरे तुला हे सगळं करायची काही गरज नाहीये रे. काय करायचं आणि काय नाही ना हे मी ठरवणार, बाकी कोणी नाही. अरे नाहीतरी 8-10 दिवसांपासून तू घरात नाहीयेस. अरे तुझी आई सुधाई सारखे डोळे टिपतायत. तुला काहीच कसं वाटत नाही रे त्यांच्याबद्दल? मावशी, मला आता तेच बोलायचं सुद्धा कंटाळा आला. तुला सुधाईच्या तब्येतीची तरी कल्पना आहे ना? निदान तिला वाईट वाटू नये, तिला त्रास होऊ नये म्हणून तरी. काय करायला हवं ग? सांग ना, काय करायला हवं? इथे तुझ्या सकट तरी माझा कोणी विचार करतोय का? असं कसं म्हणतोस तनू? अरे तुझ्या आठवणीशिवाय एक क्षण जात नाही आमचा. तूही अशी बॅग भरून जातोयस याचा धसका सुधाईने घेतला तर? तनू,
तनु तनु हे बघ थांब तू. तनु ऐक माझं. तनु तनु लिसन टू मी. हे बघ तनु तनु थांब. अरे इतकं कठोर व्हायचं काही कारण आहे? कारण आहे आणि ते तुम्हा सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. औषी प्लीज मला थांबवू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही. अरे का नाही होणार उपयोग? हे बघ तनु आपण काहीतरी मार्ग काढूया यातून अक्षता. काहीतरी निश्चित. ए अक्षता. तनू अरे कधी आलास तू? हा शतायुषी. अरे वा बाहेरगावी निघालायस का? कुठे? काय रे? तो घर सोडून चाललाय कायमचा. का तनू इतके आम्ही सगळे वाईट आहोत? बघ सुधाई, हे असं काही म्हटलेलं नाही. अरे मग हे सगळं कशासाठी? सांग ना. की मी स्वतःला शिक्षा करून घेतो. तुमच्यासारख्या हुशार कर्तबगार लोकांच्या घरात मी एक बांडगुळा. तनू अरे पण तुझी जाण्याची शिक्षा आम्हाला का? कारण सुधाई आज माझी जी काही अवस्था आहे ना त्याला कमी जास्त प्रमाणात का होईना पण तुम्ही जबाबदार आहात. तनु कोणाशी बोलतोस? काही करताय का तुला? असू आम्ही जबाबदार पण आई अख्ख्या जगाला नीती शिस्त शिकवणाऱ्या या सुधाईनं तेव्हा माझ्या आईला का ग पाठीशी घातलं? बार मला बार माझी तीच लायकी आहे आणि आयुष्यभर सगळीकडून मला महाराज खायचा नुसतं. अरे नको रे बाबा असं बोलूस. नको बोलू. जा बाबा जा. तुला आमचं घर सोडून जायचंय ना जा. खुशाल जा पण आनंदात राहा बाबा. आमचे आशीर्वादच असतील तुझ्या पाठीशी. हे इतकं सगळं झाल्यावर आशीर्वादच देते तुला. तू जा जा तुझ्या वाटेनं. मावशी आता माझी पुरतीच वाट लागली. तेव्हा जर का माझ्या आईला सुद्धा वाट दाखवली असती ना तर आज मला माझ्या वाटेवर काळा कुट्ट आधार दिसला नसता. आणि या सुधाईला लवकरच दीपस्तंभ पुरस्कार मिळणार. दीपस्तंभ. अरे ए ऐक रे माझं बाळा. आई जाऊ दे त्याला. थांबव ना त्याला. तनु कुठे चाललायस तू? घराची केली